वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज जायचं आहे राईडला म्हणजे चाललं मी चिपळूणला. असंच काय आज ऑफ आहे त्यामुळं तर सकाळी निघालं, जॅकेट विकेट घातलं पद्धतशीर. तर हे जॅकेट कसं टाईट मारते तुम्हाला दाखवते. माझी बॉडी काय आहे नाही एवढी. तर आजी बोलली मला पण हेल्मेट घाल. मी पण इथे राईडला तर आजीला बोललं घालून तर बघ कसं वाटतंय. तर राईडची सुरुवात आजीच्या पाया पडून करतो कधी. तर आता मी पोचलो आहे पोलादपूरला. पोलादपूर एकदम सुंदर शहर आहे, पण त्याला हायवेने बायपास केल्यामुळे तर मला तिथून खालून जायला लागतं डायरेक्ट. पोलादपूर कळत नाही कधी आले ते. माझ्या मित्रांनी लाईफमध्ये कधी भोदगा नाही बघितला म्हणून त्यांना आज ब्लॉगमध्ये मी भोदगा दाखवतो आहे कसा आहे तो. व्हिडिओमध्ये मी सॅड आहे, जरा तुम्ही बघा आता. लोग कहते हैं ना कि आंखों की पानी और दिल की कहानी हर कोई नहीं समझता कि ससुरा गरीबी में इतना घूम रहे हैं, तो जब अमीर हो जाएंगे तब क्या करेंगे वे. तर आता मी पोचलेला हा जुना कशेडी रोड आहे. हा रोडची मजाच वेगळी होती, काय गाडी चालवायला मजा यायची. फायनली मी चिपळूणला पोचलेलो आहे. आणि हे पहिले इथं शोरूम होतं, पण आता ते शोरूम गेल्याने फक्त सर्व्हिस सेंटर राहिलेलं आहे. पण इथे एकदम कडक गाडी सर्व्हिसिंग होती. तर रोहितदाचं गॅरेज आहे इथं. हे माझ्या ऑइलचा पार घुसडा उडाला आहे, पूर्ण ब्लॅक ऑइल पडलेलं आहे. ऑइलची प्राईस बघा तुम्ही किती आता बघा, 1300 रुपये फक्त ऑइलची प्राईस आहे. तर दादा फटाफट सर्व्हिस. दादाने बाकीच्या गाड्या ठेवल्या साईडला, पहिली माझी गाडी घेतली. आता त्याच्यावर माझ्यावर मोठा जीव त्याचा. हा काहीतरी स्ट्रिंग टाकतोय वाटतं आता ऑइलमध्ये. तो म्हणतो गाडी एकदम फास्ट पळेल. KTMचे ओरिजिनल पार्ट कुठं बाहेर भेटत नाहीत, भेटतात ते फक्त शोरूमला. दादा बोलला जा हॉटेलला जाऊन माझ्यानुसार जेवून ये फुकट. तर मी जेवून आलो तर सर्व्हिसिंग संपलं. शेवटी मला कंटाळा आला. दादांना आता बिल मारले घेतलं. तर बघा तुम्ही बिल, जसा आकडा वाढतोय तसं बिल वाढते. 7,000 तरी झालेत. आता झाले 8,109 रुपये बिल झालेलं आहे टोटल. तर दादा म्हणतो 100 देऊ नकोस, फक्त 8,000 दे. हे KTM जोग नाही. तर हा आता व्ह्यू बघा तुम्ही. चिपळूणची नदी आहे ही, एकदम भारी वाटते. तर हे खेड माझं फेवरेट शहर, सगळ्यात आवडतं शहर म्हणजे खेडमध्ये खूप साऱ्या मेमरीज आहेत माझ्या. खेड हे गाव मी कधी विसरू शकत नाही. थोडीशी रील काढताना तुम्ही तुम्हाला एकदम कोकणचा अनुभव घ्यायचा असेल तर हा हायवे सोडा आणि इकडे वाला तुळशी फाट्यातनं आतवाला एक नंबर रोड आहे बघा. एकदम कोकणातलं एकदम फील वाटेल तुम्हाला. हे बघा आता व्ह्यू बघा किती भारी. एकदम असं इथलं जी नदी आहे ना, बघून एकदम असं वाटतं की प्रसन्न वाटतं, घरीच जाऊच नाही वाटत. पूर्ण राईडची आनंद घेताना मी एकदम भारी वाटत आहे. तर हा रोड बघा तुम्ही. एकदम इथे एकदम गार वातावरण असतं, किती पण ऊन असू दे. एकदम मस्तपैकी 2 हेडफोन टाकून सॉन्ग लावून आपला निवांत एकटा निघालं. उतरंडीला तर गाडी बंद केली, त्यामुळे काय टेन्शन नाही. तरी 10-12 किलोमीटर उतरंडीला जाते. म्हणून मला पण जरा ब्लॉकमध्ये घेऊ. गोप्रो नाही आपल्याकडे, तर स्वतःच्या हातानेच काढलेले आहे. थोडंसं असा आनंद घेताना तुम्हाला फोटो दाखवायला लागतं ना. मी खरंच आनंद घेतो आहे. तर आता मी पोचलो आहे विनेरे गावाकडे पोचलो आहे. नंतर होतं इथं माझी बहीण होती रिया, शिकायला लय हुशार आहे ती. तर आता घरी जाताना बोललो बाईक वॉश करून जातो एकदम टाकाटाक. चला ब्लॉग संपला इथं. काय नवीन काय असं झालं नाही. चला बाय बाय. पॉवर वॉशला नक्की भेट द्या.